Hello guys, welcome to the British English with Deepak. ब्रिटिश इंग्लिश विथ दीपक या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव आहे दीपक मोरे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच साधा भूतकाळ. साधा भूतकाळ डिटेलमध्ये जाणून घेण्याच्या अगोदर मित्रांनो मी तुमच्यासाठी एक स्टोरी घेऊन आलेलो आहे. ती स्टोरी अशी आहे की एक ससा होता आणि एक कासव होते. सशाला स्वतःचा खूप अभिमान होता. तेव्हा सशाने कासवाला असं विचारलं की आपण दोघांमध्ये शर्यत लावूयात. तेव्हा कासवाने ही गोष्ट मान्य केली. ससा आणि कासव या दोघांमध्ये शर्यत लागली. ससा खूप जोरामध्ये धावत होता, कासव हळूहळू चालत होता. सशाने जेव्हा पाठीमागे पाहिले तेव्हा असं त्याला जाणवलं की मी खूप जोरात पळत आहे आणि कासव खूप हळूहळू चालत आहे. तेव्हा सशाला असं वाटलं की आपण थोडीशी विश्रांती करावी. म्हणून ससा झाडाखाली झोपण्यासाठी गेला आणि तो तिथेच झोपला. तेव्हा कासव हळूहळू पुढे निघून गेले आणि कासव त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचले. शेवटी कासव जिंकले. तर मित्रांनो, जेव्हा आपण म्हणतो शेवटी कासव जिंकले तेव्हा इथे सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ याचा वापर झालेला आहे मित्रांनो. तर आपल्याला जेव्हा असं म्हणायचं की जिंकला, गेला, काढलं, हसलो, लिहिलं, केलं, तेव्हा मित्रांनो आपल्याला सिंपल पास्ट टेन्स याचा यूज करावा लागतो. जेव्हा मित्रांनो आपल्याला असं बोलायचं की तेव्हा आपल्याला एक स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे. ते स्ट्रक्चर असं आहे की सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. तर मित्रांनो, जर तुम्हाला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही माझा सिंपल प्रेझेंट टेन्सचा व्हिडिओ बघू शकता मित्रांनो. त्यामध्ये मी तुम्हाला सब्जेक्ट म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय ह्या गोष्टी खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. आतासाठी मित्रांनो एक्झाम्पल नंबर 1 बघूया आपण. एक्झाम्पल नंबर 1, मी गेलो. तर मी साठी इथे आय घेतला मित्रांनो आणि गेलोसाठी वेंट घेतला मित्रांनो. मित्रांनो, जेव्हा आपल्याला सेकंड फॉर्म सिंपल पास्ट टेन्समध्ये यूज करायचा असतो तेव्हा मित्रांनो आपल्याला फर्स्ट फॉर्म आणि सेकंड फॉर्म वर्बची माहिती असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा वेंट हा गोचा सेकंड फॉर्म आहे मित्रांनो. तसंच एक्झाम्पल नंबर 2 बघा. ती आली. तीसाठी आपण इथे शी घेतलं मित्रांनो. आलीसाठी आपण इथे केम घेतलं मित्रांनो. तर केम हा कमचा सेकंड फॉर्म आहे मित्रांनो. एक्झाम्पल नंबर 3 बघा. त्याने शर्यत जिंकली. त्यानेसाठी आपण इथे ही घेतला वोन. विनचा सेकंड फॉर्म घेतला मित्रांनो इथे. ही वोन द रेस. ती छान खेळली. शी प्लेड वेल. हे मित्रांनो याचं ट्रान्सलेशन झालं. मित्रांनो, कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला या वाक्यांचे ट्रान्सलेशन करून सांगू शकता मित्रांनो. एक्झाम्पल नंबर 1 बघा. त्याने चित्र काढले. एक्झाम्पल नंबर 2, आम्ही त्यांना बोललो. एक्झाम्पल नंबर 3, ते गावाला गेले. आणि हे सुद्धा मित्रांनो तुम्ही मला सांगू शकता याचं ट्रान्सलेशन करून इंग्लिशमध्ये. मी चित्रपट पाहिला. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईकसुद्धा करू शकता मित्रांनो. At last, I would like to say thank you so much for watching this video. Have a good day.